हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जी नवीन फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे तिचं डिटेल इन्फॉर्मेशन आपण डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, ही वॅकन्सी कुठून आलेली आहे, इलिजिबिलिटी काय आहे, पेकेल काय असणार आहे आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, ही जे नोटिफिकेशन आलेली आहे फार्मसीची कोणत्या साईटवर आलेली आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता नोकरी विषयक संधी, याच्यामध्ये जे पहिलं नोटिफिकेशन आहे आरोग्य अभियान मोबाईल मेडिकल युनिट नाशिक. तर मित्रांनो, ही नाशिक ची वॅकन्सी आहे. तुमची जे फार्मसिस्टची रिक्वायरमेंट असणार आहे ती कुठे असणार आहे मित्रांनो, नाशिक येथे. तर मित्रांनो, ही थोड्या वेळा आधी झालेलं नोटिफिकेशन आहे. इथे तुम्ही बघू शकता 13 फेब्रुवारी 2024. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला ऑलरेडी ठाण्याची, बीडची असेल, सोलापूरची असेल, मोबाईल मेडिकल युनिटच्या सर्व वॅकन्सीची इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण हे जे PDF आहे ते डाउनलोड करून घेऊ आणि डिटेलमध्ये डिस्कस करू मित्रांनो. तर हे PDF डाउनलोड झालेलं आहे मित्रांनो. इथे बघू शकता तुम्ही, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा नाशिक, नॅशनल हेल्थ मिशन. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी दुर्गम अतिदुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा देण्याकरिता मनुष्यबळ पद भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्टी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर मित्रांनो, एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर फार्मासिस्टची भरती असणार आहे. इथे बघू शकता तुम्ही मित्रांनो, वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे तुमचं. तर मित्रांनो, याच्यामध्ये महत्वाचं की फार्मसीच्या किती वॅकन्सी आहेत. तर मित्रांनो, इथे बघू शकता 4 नंबरला आपल्या फार्मसिस्टचे पद दिलेलं आहे, औषध निर्माता. तर मित्रांनो, इथे टोटल नंबर ऑफ पोस्ट किती असणार आहेत, तर फार्मसिस्टच्या मित्रांनो या वॅकन्सी नोटिफिकेशन मध्ये किती असणार आहेत, टोटल 4 वॅकन्सी असणार आहेत. तर मित्रांनो, हे 4ही वॅकन्सी कोणत्या कॅटेगरीसाठी नसणार आहेत, हे सर्व वॅकन्सी मित्रांनो ओपन मध्ये असणार आहेत. तर मित्रांनो, आता याचं महत्वाचं म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय रिक्वायर्ड असणार आहे, म्हणजे मित्रांनो या पदासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, राईट. तर इथे तुम्ही बघू शकता 12th प्लस डिप्लोमा, म्हणजे मित्रांनो तुमचं 12th झालेलं असायला पाहिजे प्लस डिप्लोमा इन फार्मसी, म्हणजे डी फार्म असेल तर तुम्ही या पदाकरिता मित्रांनो या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहे. तुमचं बी फार्म जरी झालेला असेल तरी पण तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहेत मित्रांनो, किंवा एम फॉर्म झाला असेल तरी पण इलिजिबल असणार आहेत. आणखीन एक कंडिशन मित्रांनो खाली नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे, ती म्हणजे तुमचं जे रजिस्ट्रेशन असणार आहे स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं ते पण असणं इथे गरजेचं राहणार आहे. तर मित्रांनो, इथे पेकेल काय कसं असणार आहे, तर ते असणार आहे मित्रांनो मंथली 18,000 रुपये पेकेल असणार आहे. आणि बाकीचा कोणताही भत्ता वगैरे ह्याच्यामध्ये ऍड नाही होत, फक्त 18,000 पेमेंट तुम्हाला येणार आहे. चांगली वॅकन्सी असते. तुम्ही तयारी करत असताल एक्झामची फार्मसिस्टच्या, तर ये जॉईन करून पण करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला ॲप्लिकेशन डेट मी इथे सांगून देतो. तर इथे अर्ज स्वीकारण्याचा दिनांक जे दिलेला आहे तो किती आहे, 16 फेब्रुवारी 2024, 10 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत. अर्ज छाननी, मूळ कागदपत्र पडताळणी, हे कागदपत्र वगैरे तपासणी हे दुपारच्या वेळेत होणार आहे मित्रांनो, 1:30 ते 4 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, अर्ज कुठे करायचा आहे तुम्हाला, अर्ज इथे बघा, अर्ज स्वीकृती ठिकाण दिलेलं आहे रावसाहेब थोरात सभागृह, नवीन जिल्हा परिषद नाशिक. इथे तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागणार आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया सूचना वेळोवेळी अवगत करण्यात येईल. तर मित्रांनो, आता ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे मी शॉर्ट मध्ये इथे सांगून देतो. इथे नियम व शर्ती पण दिलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या नोटिफिकेशनच्या खाली ना ऍप्लिकेशन अटॅच केलंय, तो ऍप्लिकेशन तुम्हाला सर्व फिल करावा लागेल. आणि मित्रांनो, तो अर्जासोबत तुम्हाला तुमची TC म्हणजे वयाचा पुरावा पण त्यात इन्क्लूड होईल. तर मित्रांनो, तुमचं हायर एज्युकेशन काय झालंय, डी फार्म झाले असेल किंवा बी फार्म झाले असेल तर ते डिग्री किंवा डिप्लोम्याचं जे सर्टिफिकेट आहे ते रिक्वायर्ड असणार आहे. प्लस तुमचं रजिस्टर्ड फार्मसिस्टचं तो सर्टिफिकेट लागणार आहे. आणि तुम्हाला ऑल इयरचे डिप्लोमा फर्स्ट इयर सेकंड इयर दोन्ही इयरचे ते मार्कशीट लागणार आहेत. आणि डिग्री झालेली असेल तर 4 इयरचे
आणि सर्व सेमिस्टर वाईज तुम्हाला मार्क मेमो इथे लागणार आहेत. नंतर मित्रांनो, तुमची जर एक्सपिरियन्स असेल, तुम्ही मेडिकल शॉपमध्ये जॉब केलेला असेल किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये कुठेही जॉब केला असेल तर एक्सपिरियन्स डॉक्युमेंट तुम्ही अटॅच करू शकता. नंतर मित्रांनो, तुमची जर कॅटेगरी असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सोबत जोडली तरी चालेल. नंतर मित्रांनो, बाकी पण सर्व आधार कार्ड असेल, पॅन कार्ड वगैरे असेल, हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जा. तर मित्रांनो, इथे ॲप्लिकेशन फीस किती असणार आहे? तर मित्रांनो, ॲप्लिकेशन फीस या पदासाठी किती 150 रुपये ॲप्लिकेशन फीस असणार आहे मित्रांनो. ते फीस तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, डिमांड ड्राफ्ट करावं लागेल. तर ते सर्व डिटेल तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या आणि त्यानुसार तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे, तुम्हाला या पदासाठी भरायचं एक इन्स्टिट म्हणजे तुम्हाला आवड आहे की नाही जॉब करण्याचं, याच्यामध्ये मोबाईल मेडिकल युनिट चांगला असतो मित्रांनो, रिलॅक्स जॉब असतो, त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि मित्रांनो, हे नोटिफिकेशन जे आहे ते माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. इथे बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म अटॅच आहे, याची प्रिंट करून तुम्हाला सर्व जे काही डिटेल्स इथे दिलेली आहे सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिल करायचे. नंतर मित्रांनो, खाली इथे लहान कुटुंबाचं पण त्यांनी दिलेलं आहे, हे पण सोबत फिल करून घेऊन जायचंय मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो, तुमचे नाशिकचे जे काही फ्रेंड असतील त्यापर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा. थँक्यू.